मी ग्रंथालय बोलतोय. हे ऐकून आश्चर्य वाटलं असेल, पण मला माझे मनोगत आज व्यक्त करायचे आहे. मी मनोगत व्यक्त करण्यामागचे कारण म्हणजे अशा काही घटना आहेत, ज्या माझ्या डोळ्यांसमोर दररोज घडतायत. त्यातीलच आज सकाळी घडलेली घटना पाहून मला तुमच्याशी बोलावेसे वाटले. आज एक युवक सहजच माझ्याकडे आला आणि खुर्चीवर बसला. पुस्तक घेतोय की काय या अनुषंगाने मी त्याला निहाळत राहिलो. तब्बल 1 तास त्याने त्याचे ध्यान मोबाईलमधून इकडे तिकडे दिलेच नाही. त्याला पाहून मला माझ्या आयुष्याचा प्रवास आठवला, जेथे कित्येक व्यक्तींनी माझ्या अस्तित्वाचा पुरेपूर उपयोग करून घेतला आणि जीवन समृद्ध करून घेतले. माझी निर्मिती 1978 मध्ये झाली, जेव्हा एका महान व्यक्तीच्या संकल्पनेतून ज्ञानदा महाविद्यालय परिसरात मी जन्म घेतला. माझ्या तेव्हाच्या 2 खोल्यात अगदी 200 पुस्तके आणि बसायला 4 बाकडी अशी सुरुवात होती. त्यानंतर तो प्रवास सध्या 8 खोल्यांची नवीन दुमजली इमारत आणि 5,000 पुस्तकांकडे गेलेला आहे. महाविद्यालय सुरू झाल्यापासून कित्येक विद्यार्थी माझ्या डोळ्यांसमोर घडत गेले. त्यांनी स्वतःचा बौद्धिक आणि मानसिक विकास केलेला मी पाहिलेला आहे. ते विद्यार्थी आज वृद्धापकाळात जगत आहेत. तेच विद्यार्थी कधीकधी त्यांच्या मुलांसोबत किंबहुना नातवांसोबत मला भेटायला आलेले मी नेहमीच पाहत असतो. एक संपूर्ण आयुष्य घडवल्याचा अभिमान एखाद्या व्यक्तीला होतो, तेव्हा मी त्यामध्ये माझाही खारीचा वाटा मानतो. युवावस्थेत असताना त्याने मला निवडलं, माझ्याकडे आला, तासनतास अभ्यास केला आणि आज त्याचे फळ त्याला मिळाले. हा अनुभवच खूप सुखदायक वाटतो. काही विद्यार्थी जेव्हा मला डावलतात, तेव्हा मला त्यांची दया वाटते. विद्यार्थ्यांचा कठीण काळ यशस्वी झाल्याचा आनंद, अभ्यासातील लिखाणाची तगमग, पुस्तक परिचय झाल्यानंतर वाचनाची लागलेली गोडी या घटनांसोबतच भांडणात टेबल आणि खुर्च्यांची झालेली तोडफोड देखील मी अनुभवलेली आहे. बऱ्या वाईट अनुभवांसोबत सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत माझे जीवन असेच अथक सुरू राहणार असे दिसते. सध्या तंत्रज्ञान युग असल्याने मागील 20 वर्षांतील बदल हे पुस्तक वाचनासाठी साजेसे नाही आहेत. बहुतांश विद्यार्थी माझा लाभ घेताना मला निदर्शनास येत नाही आहेत. माझे मनोगत ऐकून आजची आधुनिक म्हटली जाणारी तांत्रिक आणि यांत्रिक पिढी माझे महत्त्व समजून घेऊन माझा व्यवस्थित उपयोग करून घेऊ शकेल असा मला विश्वास वाटतो. कधीकधी असं वाटतं की आज ग्रंथालय हा शब्द काळाच्या पडद्याआड चालला आहे. लायब्ररी या शब्दाने माझे नव्याने नामकरण आपल्या महाराष्ट्रात झालेले चित्र डोळ्यासमोर सध्या रेंगाळते. बदललेले नाव आणि बदललेली माझी रूपरेखा यासोबत नवीन पिढी मला एक मोकळी जागा स्वतःच्या आयुष्यात देऊ शकेल का, हा प्रश्न मला नेहमीच भेडसावत राहतो.